शेतकरी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या शेतकऱ्याची सगळ्यात मोठी अडचण सांगू का? आजकाल पाऊस जेव्हा पडतो ना, तेव्हा एकदम ढग फुटल्यासारखा पडतो आणि आपलं शेत बुडून जातं. आणि कधी कधी बघितलं तर बरेच दिवस पाऊस पडतच नाही, तेव्हा पीक पार कोमेजून जातं. आणि हे आत्ता दरवर्षीच झालंय. पावसावर आपला ताबा नाही, पण आपली रोपवाटिका कशी बनवायची त्यावर नक्की आहे. अति पाऊस आणि पावसात खंड या दोन्ही समस्यांवर उपाय म्हणजे गादी वाफ्यावर रोपवाटिका बनवणे. गादी वाफे कसे तयार करायचे याचे काही पर्याय सांगतो. बैलाला बैराम नांगर लावून सऱ्या पाडणे, पॉवर टिलरने सऱ्या पाडणे, छोट्या ट्रॅक्टरला जोडता येणाऱ्या गादी वाफा यंत्राने, BBF यंत्राने गादी वाफ्यावर रोपवाटिका बनवली. आणि लय पाऊस झाला तर सरीतून पाण्याचा निचरा होतो, त्यामुळे रोपे पाण्यात बुडत नाहीत. आणि समजा पाऊस कमी पडला तरी गादी वाफ्यात ओलावा टिकून राहतो आणि आपली रोपे छान तग धरतात. म्हणजे दोन्ही समस्यांवर एकच उपाय, गादी वाफ्यावर रोपवाटिका बनवणे. गादी वाफा बनवण्यासाठीच्या मशीन कुठे मिळतील? गावात किंवा शेजारच्या गावात यापैकी एखादं मशीन उपलब्ध आहे का याची चौकशी करा. आत्ताच शोधायला सुरुवात करा. मंडळी, गादी वाफ्यावर रोपवाटिका न करणे म्हणजे छत्री असताना पावसात भिजण्यासारखं आहे. मित्रांनो, रोपवाटिका हा भरघोस उत्पादनाचा पाया आहे. त्यामुळे रोपवाटिका ही गादी वाफ्यावरच करा. तर मग करणार ना गादी वाफे? कसे करणार? जरा दिमाग की बत्ती जलाओ